बॉलिंग मार्कवरती कोमल, स्ट्रायकिंग गेला बॅटर अतुल पाटील. पहिलाच बॉल ऑनसाइडला टर्न करायचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवरती मिळेल इथे पहिली चिकित्स सिंगल. सिंगलच्या मदतीने खऱ्या अर्थानं स्वतःचा आणि संघाचं अकाउंट मैदानाच्या आतमध्ये अतुल पाटीलने ओपन केलंय. मनोज खंडागले ऑन स्ट्राईक. या वेळेला गुडलेन स्पॉट वरती बॉल आदळला होता. पंचाकडे लाऊड अपील तर केली होती, बट आता पंच आपल्या निर्णयाची तटस्थात. अंपायर सिग्नल लेग बायच्या स्वरूपात इथे सिंगल. फुल टॉस बॉल, या वेळेला फुल टॉसचा फुल टोल वसूल केलाय. बॉलला पाठवलाय बॅकवर्ड. फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर लॉंग लेग क्लिअर करत असताना थँक्यू सो मच डीजे. आता पाहिलं जाईल बॉल नक्की बाउंड्री लाईनच्या आत पडलाय की बाउंड्री लाईनच्या बाहेर पडलाय, आता हे पाहिलं जाईल. लॉंग लेगच्या क्षेत्रात निवडलं होतं अतुल पाटीलनं, बट आता हाईट फॅक्टर साठी टर्न अंपायर घेतलाय का? हाईट फॅक्टर आता कितपत मॅटर करतो या बॉलवरती हे देखील पाहणं गरजेचं आहे. हाईट फॅक्टर मॅटर करतो या बॉलवरती. यस इट इज अ नो बॉल. नो बॉल आणि त्याच्यावरती आलाय चौकार. आता फ्री हिटचा बॉल. बॅटर अतुल समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. इथे शॉट मिड विकेटला बीट केलाय. बॉल बॅकवर्ड रिझन मध्ये चाललाय. फिल्डर धावतोय, पळतोय चेडूच्या पाठमोरा. पहिली कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न झाला आणि 3 देखील ते कंप्लीट झाल्यात. अतुल पाटील आपण सर्वप्रथम स्ट्राईक एंडला पाहिलं, पण त्यानंतर आता मनोज खंडागले ऑन साइडला. यावेळेस देखील क्रॉस पॅटर्न खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा ते चित्र. आता दुसरीचा प्रयत्न, पण अखेर फिल्डरला हुलकावणी देत बॉल निघून चाला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आता मनोज खंडागलेच्या बॅटमधून पहिला चौकार. त्यानंतर नो बॉल वरती चौकार. त्यानंतर 3 आल्या. आता कट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गली रिझर्व मध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग. आता एकच मिळेल. एकच्या मदतीने टीमची टोटल 15. शेवटचा एक अंतिम बॉल. स्टील 1 टू गो. 15 ऑन बोर्ड. पाची इंडिया रेज आणि इथे षटक क्रमांक झाला पहिला कंप्लीट. पहिल्या षटकाच्या अंती खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना दातिवली A40+ संघ जाऊन पोहोचला बिनबाद 15 अंकावरती. कमॉडिस या गुलाबी थंडीमध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. प्रकाश झोतातील डे नाईट फॉर्मॅट ही स्पर्धा आपण पाहता. आजची पहिली रात्र आपण पाहता आणि पहिल्याच रात्रीमधील दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच आपण पाहता. ए गटातील पिसवली बनाम दातिवली ए या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आपण एन्जॉय करतोय. पहिलं षटक कंप्लीट झालं. 15 धावा स्कोर कार्ड वरती सजला गेल्यात. कोमल थोडासा मागणं राहिला, बट आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. सुनील भोईर
मनोज खंडागले ऑन स्ट्राइक. हो समोरच्या दिशेनं आता लॉफ्ट करायचा प्रयत्न बट लॉंग ऑफ मध्ये ट्रॅप रचलं होतं त्या ट्रॅप मध्ये अडकवण्यात आलेलं नाहीये. 2 होतील कंप्लीट. कॅच देखील ड्रॉप झाला. 2 धावा देखील इथे मिळाल्या. बॅटर मनोज खंडागले बॅटर अतुल पाटील या 2 बॅटरच्या दरम्यान या कॅचेस तुमच्या संघासाठी भरपूर महागड्या ठरू शकतात. टीम पिसवली. कार्यक्षमता आहे मनोज खंडागले मध्ये मोठे फटके खेळण्याची आणि तोच मनोज खंडागले आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय. थोडासा नाराज आहे गोलंदाज सुनील भोईर. कारण म्हटलं जातं जसं एखाद्या समालोचकाला एखाद्या गुणलेखकाची साथ असते, एखाद्या गायकाला एखाद्या वादकाची साथ लागते, तशीच एखाद्या गोलंदाजाला एखाद्या क्षेत्ररक्षकाची साथ असणं भरपूर गरजेचं आहे. आता चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा टेकअप झाला. बॉल सडनली हलकीशी उसळी घेतली आणि विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. असे डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि 17चा खतरा आता कोणत्या टीमला लागतोय हे पाहणं खऱ्या अर्थानं तितकंच गरजेचं असेल. क्रिकेटमध्ये मानला जाणारा शुभ आकडा म्हणजे 17. ड्राइव्ह करायचा प्रयत्न व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केला. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर पुन्हा एकदा प्रचंड वेगानं वाऱ्याच्या वेगानं बॉल पर्यंत पोहोचला. बॉलला कॅरी केला. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो पे केली. तोपर्यंत पुन्हा एकदा या बॉलवरती रन्स मिळतील. 2 डॉट पुन्हा एकदा 2 सुनील भोईरच्या अगेन्स्ट मनोज खंडागले. 19 ऑन बोर्ड. शांतमय वातावरण आणि त्या शांतमय वातावरणामध्ये गरमागरमीची मॅच. बॉलस बॅक ड्राइव्ह आता एकही मिळणार नाहीये. आता डॉट येईल. एक तेरी तो दुसरी मेरी असं सांगत असताना गोलंदाज सुनील भोईरला आपण पाहताय. 4 बॉल आतापर्यंत फेकल्या. 4 मध्ये अवघ्या 4च खर्च केला सुनील. शेवटचे अंतिम 2 बॉल. ह्या षटकामध्ये धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो लावण्याचं काम सध्याच्या घडीला सुनील भोईर करतोय. या वेळा देखील फुल ऑरलाईनचा बॉल होता. स्टेप आउट करून हा फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न तो म्हणजेच बॅटर मनोज खंडागलेचा. आता प्रयत्न फसला. सलगचा दुसरा बॉल डॉट. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. ओव्हर नंबर 2 चा हा अंतिम बॉल. शेवटचा बॉल ऑन साइडला पूल करायचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये फिल्डर पूल केलाय. अखेल बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. धावांची कोंडी फोडणारा हा चौकार. षटक क्रमांक 2 चा आता खेळ कंप्लीट झाला आणि दुसऱ्या षटकाच्या अंती टीमची टोटल 23 धावा स्कोर कार्ड वरती. 23 ऑन बोर्ड. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 4 षटकांची मॅच आणि आता 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न असेल पाटील अतुल पाटील आणि मनोज खंडागलेचा. बॉलिंग मार्क वरती बॉल होता यार निलेश पांचाल. पहिलाच बॉल. ओहो पहिला बॉल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्या बोटांची जादू दाखवत असताना अतुल पाटीलच्या विरोधात निलेश पांचाल. पहिलाच बॉल डॉट फेकला. राईट आर्म राऊंड द विकेट. सर्कलच्या बाहेर आता तब्बल आपल्याला 5 फिल्डर पाहायला मिळतात. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि कव्हर पॉइंट. स्टेप आउट होऊन इनफिल्डच्या वरून इनसाइड आउट केलाय. फटका हा देखील भरपूर चांगला आहे. लॉकअपचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतो. दुसरीचा कॉल दिला. 2 कंप्लीट झाल्यात. तिसरे धाव घेण्याचा मानस होता बट तिसरा धाव घेण्याचा धाडस नव्हतं. सो इथे या 2च मिळतील.
हो, या वेळेला आता शरीरापासून दूर ठेवलाय, अवे फ्रॉम बॉडी. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल. हो, आता लेट कट केलाय. गली रिजन मध्ये फिल्डर एकापेक्षा जास्त या बॉलवरती काहीही मिळणार नाही. आता सिंगलच मिळेल, सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाही. सिंगलच्या मदतीने 26 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटच्या अंतिम 2 बॉल, 2.4 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झाला. म्हणजे खेळाच्या पहिल्या सत्राचा 16 बॉलचा खेळ इथे संपन्न झाला आणि टीमची टोटल 26. आताचा बॉल फ्लिक केला, फ्लिक ऑफ द रिस्ट, क्षेत्र खाली आहे. अगदी वाऱ्याच्या वेगानं फिल्डर चेंडूच्या पाठमोरा धावतोय, पण आउटफील्ड फास्ट आहे. बॉल नाही थांबणार, बॉल गोळीच्या वेगानं निघून चाललाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौका. एकतीस धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचं षटक, अंतिम षटक देत ओव्हर, आनामरचं षटक. आणि या देत ओव्हर मध्ये निलेश पाटील. पहिलाच बॉल, टप्पा पडल्यानंतर सडनली बाउन्स झाला बॉल. हलकीशी उसळी घेतली या बॉलनं आणि भरधाव वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये. नरेशला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती. अगदी पहिल्या मॅच मध्ये ज्या गोलंदाजानं मेडल षटक फेकलं होतं तोच गोलंदाज आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर आताचा बॉल वाईट आला. म्हणजे आता वैयक्तिक खात्यामध्ये खऱ्या अर्थानं एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव खर्च केली, ती म्हणजेच नरेश पाटीलनं. नरेशच्या गीस मनोज खंडागले. हो, आताचा बॉल, हा देखील बॉल भरपूर चांगला खुलबट टप्प्याचा बॉल होता. अगदी क्रॉस बाटेट हा फटका खेचायचा प्रयत्न मनोज खंडागलेचा. दुसरा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी नरेश पाटीलची. कट करायचा प्रयत्न, स्लाइस केला. शॉर्ट थर्ड मध्ये चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धाब्याचा चान्स, इथे हा चान्स अंगलट येऊ शकतो आणि अंगलट आलाय. विकेटचं पतन. आता विकेट सोडावी लागते मनोज खंडागलेला. फलंदाज बाद. यस, दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर मनोज खंडागलेला आता माघारी परतावा लागतंय.
3.3 बॉलचा खेळ कंप्लीट झाला आणि या एका गड्याच्या नुकसानात टीमची टोटल 33 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस फ्रॉम टीम दातिवली A40+. नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये इंटर होतात प्रकाश नाईक. ऑन साइडला यावेळेला लॉफ्ट करायचा प्रयत्न, व्ही मध्ये लॉंग ऑन फिल्डर एका बाउन्स वरती बॉलला कॅरी केले, थ्रो फेकी झाली, तत्पूर्वी मिळतील 2. सर्कलच्या आतमध्ये शॉट, फाईन शॉट, थर्ड सेकंड स्लिप गलीमध्ये फिल्डर आणि शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आपण पाहतोय. ऑफ साइडला पूल आणि आता पूल अनसक्सेसफुल. फलंदाज होईल बाद, विकेटचं पतन. 1 मोर विकेट. दलवी मैदानाच्या आतमध्ये. आता शेवटचा एक अंतिम बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट स्पेल. 17 क्रमांक 1 मधील शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. आताचा हा बॉल अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आता टीमच्या खात्यामध्ये होईल ऍड आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात संघ जाऊन पोहोचला. 36 अंकावरती. शेवटचा बॉल मोतीराम दलवीच्या अगेन्स्ट नरेश पाटील. आता शेवटचा बॉल हा आला डॉट. 17 क्रमांक झालं पहिलं कंप्लीट आणि खेळाच्या पहिल्या सत्राच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना दातिवली A40+ संघ जाऊन पोहोचतो 36 अंकावरती आणि 37चं लक्ष टीम विसावली 40+ या संघाच्या अगेन्स्ट. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण नक्कीच संपन्न करूयात. एका बाजूला वाडेकर संघ आपल्याला पाहायला मिळेल तर त्यांच्या अगेन दुसऱ्या बाजूला देसाई संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान खऱ्या अर्थानं आपण नेक्स्ट मॅचचा टॉस इथे संपन्न करूयात. विनंती असेल संदीपजी भंडारी साहेबांना, साहेब या आपण आपल्या शुभास्ते आपण करूयात नेक्स्ट मॅचचा टॉस. संदीपजी भंडारी साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. एका बाजूला देसाई संघ तर त्यांच्या अगेन दुसऱ्या बाजूला वाडेकर संघ. स्विंग द कॉइन, हेड असा कॉल आणि टेल आला म्हणजे टॉस जिंकलाय वाडेकर 40+ या टीमनं. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? डिसिजन पेंडिंग असेल. खऱ्या अर्थानं कसं वाटतं या स्पर्धेबद्दल, काय म्हणाल? या स्पर्धेमध्ये म्हणजे कसं यांना 50 पर्यंत रोखू शकतं. स्पर्धा कशी वाटते? या किती एन्जॉय करताय तुम्ही या आमदार खासदार चषक 2026 ला? टॉस बॉक्स मधून अशी न्यूज येते की टॉस जिंकला वाडेकर टीमचा. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. टॉस बॉक्स मधून जाऊयात पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये.
स्ट्रायकिंग वरती कोमल. ओहो, पहिलाच बॉल वेगवान थेस्तरणार बॉल मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल आला डॉट. मांडनेरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सध्याच्या घडीला मोतीरामला आपण पाहता. मोतीराम दलवे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती कोमलच्या अगेन्स्ट. आताचा बॉल इनफिल्डच्या वरून बाची टॉपेज होती. समोरच्या दिशेनं जजमेंट चुकलं. अक्षरशः मिड ऑफचा फिल्डर लॉगॉन मध्ये पोहोचला. बॉलला त्यानं कॅरी केलं. बॉलची थ्रोपैकी गेली. तोपर्यंत रन्स मिळतील 1 2 3. 3 धावा कंप्लीट. तीन धावेने खऱ्या अर्थानं अकाउंट मैदानाच्या आतमध्ये ओपन केलंय. आता मयूर मालीला आपण पाहता मागच्या मॅचचा हिरो, बट आता या मॅच मध्ये राहिलाय झिरो. विकेटचं पतन. धक्का लागला पहिला टीम. पिसावली 40+ या संघाला फलंदाज बाद. पहिलं षटक कसं हाताळावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सिद्ध करून दाखवत असताना मोतीराम भोईर, मोतीराम दलवी यांना आपण पाहता. सुनील भोईरच्या गेस. शॉट ऑफ लेन बॉल ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न. पुल अनसक्सेसफुल राहिला होता. बट आता कॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे ड्रॉप झाली. दुसरीचा चान्स नाही आहे. एकच मिळेल. दुसरीचं मानस होतं बट दुसरीचं धाडस नव्हतं. सो आता एकच मिळेल. एकच्या मदतीनं टीमची टोटल 4. काय जबरदस्त कमबॅक मोतीराम दलवीने केलाय. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन सध्याच्या घडीला मोतीराम दलवी करत असताना बॅटर कोमल. कोमलचा जर विचार करायला गेला तर पहिल्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली बॅटिंग कोमलनं केली होती आणि तोच कोमल आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तयार. ऑल साइडला स्लॉट मध्ये थेट प्लॉटच्या बाहेर पाठवत असताना कोमलचा हल्ला. बोलतोय त्याचा बल्ला. कोमलच्या बॅटमधून हे आक्रमण आणि बॉल न केलं थेट सीमारेषेचं भ्रमण. षटकार.
सुरू होतोय आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती बॉल तयार अतुल पाटील. 37 धाव्यांचा लक्ष्याचा लक्षाचा पाठलाग करत असताना पिसवली 40+ हा संघ आपण पाहता. 10 बनल्यात आता 27 अजूनही करायच्यात या मॅच मध्ये. बॉल शिल्लक 18. 27 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट 18 डिलिव्हरीज. अतुल पाटीलच्या अगेन्स्ट आता सुनील भोईर. पहिलाच बॉल सुनील पाटील साठी फुल टॉस बॉल होता समोरच्या दिशेनं ओव्हर द बॉल रेट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न बट शेवटच्या क्षणाला बाउंड्री लाईन लगत बॉलला स्टॉप केला. बॉलची थ्रोबेकी केली तोपर्यंत 2 धावा इथे एकवटण्याचा अवधी होता आणि 2 धावा मात्र कोमल आणि सुनील यांच्या माध्यमातून इथे कंप्लीट केल्या जातात. टीमची टोटल 12. आताचा बॉल इनफिल्डच्या वरून स्वीप कव्हर रिझर्व मध्ये आपण पाहताय. दुसरीचा चान्स इथे घेण्यात आलाय आणि दुसरी देखील होईल कंप्लीट. जबरदस्त पार्टनरशिप बिल्टअप करत असताना सुनील भोईर आणि कोमलला आपण पाहता. अशाच प्रकारची पार्टनरशिप आता खऱ्या अर्थानं अपेक्षित असेल. आता 23 ची गरज. बॉल शिल्लक 16. आता एकही मिळणार नाहीये. डॉट आला. डीप मिड विकेट काउ कॉर्नर लॉंग ऑन त्यानंतर लॉंग ऑफ आणि एक एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर सर्कलच्या बाहेर. शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग शॉट स्क्वेअर लेग आणि या वेळेला शॉट गली रेझर मध्ये फिल्डर आपल्याला सर्कलच्या आत पाहायला मिळतात. सर्कलच्या बाहेर 5 सर्कलच्या आत 4 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. सलग 2 बॉल डॉट आलेत. आता दिशा पाहावी लागेल. डायरेक्टची संधी मैदानाच्या आतमध्ये सिंगल तर मिळेल वाईट प्लस. आता इथे एक सिंगल. अगदी मॅच इक्वेशन आपण पाहिलं ना 18 मध्ये 27 करायच्या होत्या त्यानंतर 2 आल्या त्यानंतर 17 मध्ये 25 करायच्या होत्या त्यानंतर 2 आल्या 16 मध्ये 23 करायच्या होत्या डॉट आला 15 मध्ये 23 करायच्या होत्या डॉट आला. बट आता खऱ्या अर्थानं वाईट +1 म्हणजे आता या 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. आता इक्वेशन आपण पाहता मागचं समीकरण. बॉल शिल्लक 14 धावा करायच्यात 21. 21 रन्स टू विन आफ्टर बोर्ड फ्रॉम लास्ट 14 डिलिव्हरीज. 14 बॉल 21 ची गरज या मॅच मध्ये. दातिवली A40+ त्यांच्या अगेन्स्ट पिसवली 40+. आताचा बॉल यावेळेला देखील लॉफ्ट एडिट करायचा प्रयत्न. लॉंगॉन मध्ये फिल्डर फर्स्ट बाउन्स वरती बॉलला कॅरी केलंय. जीवाच्या आकांतनाने इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू केलाय आणि 2 कंप्लीट देखील झालात. चांगली रनिंग बट विकेट. 19 ची अजूनही गरज. 18 बनल्यात. अर्धा पल्ला गाठलाय. अर्धा पल्ला अजूनही गाठायचा. जवळजवळ 48-47% धावफलकावरती धावा बनल्यात. अजूनही 52 ते 53% धावांची गरज. स्टेप आउट झाला. पुढे आला पुढे खेचलाय बट बॉल अवे मध्ये फटका मिस टायमिंग. फिल्डर डाऊन द बॉल कॅच ड्रॉप. कॅच इथे ड्रॉप झालाय. शेवटच्या बॉलवरती धावा मिळाल्या 2. 17 क्रमांक दुसरा आपण पाहताय. षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 10. आता 2 षटकांचं कॅल्क्युलेशन केलं तर 2 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा 20. लक्ष 37 बनल्यात 20 करायच्या. 17 बॉल शिल्लक आहेत 12. कमॉन डीजे.
या मॅच मध्ये 8.50 च्या रिक्वायर रन रेट मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करावी लागेल बॅटर कोमल आणि बॅटर सुनील भोईरला. बॉलिंग मार्कवरती बॉल होतो या ओव्हर नंबर 3. आता कॉमेंट्री बॉक्स एंड करून बॉल तयार मनोज खंडाकले. बारा मध्ये 17ची गरज. मनोज खंडाकले बॉलिंग मार्क वरती तयार. सुनील भोईरच्या अगेन्स्ट पहिलाच बॉल. पॅचची हलकीशी एच आहे का पाहिलं जाईल. यस इट इज. बॅटची एज सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 21. शुभ अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. मैदानाच्या चौफेर बाजू शांतमय वातावरण आणि या शांतमय वातावरणामध्ये ही गरमागरमीची मॅच आपण एन्जॉय करतोय. पुढचा बॉल कोमलच्या अगेन्स्ट मनोज निघालाय. आताचा बॉल यावेळेला देखील घोपडी सारखी बाट फिरवली. गॅप भरपूर मोठा. धावांचा तोठा नाहीये. बॉल चला स्वीप कव्हर आणि लॉग ऑफच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा घेत चेंडू सीमा पार चौका. नव्हता आणि आता डीप कव्हरचं क्षेत्र निवडलं. आता देखील स्क्वेअर कॅट या वेळेला मैदानाच्या आतमध्ये कोमलचा वार. त्याच्या बाटला तलवारीची धार आणि बॉल निघून चालला गोळीच्या वेगानं सीमा रेषा पार चौका. आठची गरज मॅच मध्ये. ओहो आताचा बॉल पाहिला जाईल. विकेट मैदानाच्या आतमध्ये गमावत असताना कोमलच्या खेळीचा झाला अंत. फलंदाज पा मध्ये 8ची गरज. हो फुलरलेचा बॉल पंचांचा फिगर अप. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. पंचांनी अपील उचलून धरली आहे. 1 मोर विकेट डाऊन. सलगच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरा मोठा ड्राफ्ट बाटरा. या षटकातील
हो, वाईट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये आता बट दिशा पाहावी लागेल. दिशा भरपूर चांगली. आलाय डॉट. DRS अंपायर रिव्ह्यू. यस, आता पाहिलं जाईल, चेक केलं जाईल बॉलची एन लाईन, फिनिशिंग लाईन आता नक्की कुठे होती, काय होती, आता हे पाहिलं जाईल. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. पंच डिसिजन पेंडिंग असेल. वेट, कारण थोडस क्लोज डिसिजन आहे, सो कोणत्याही संघावरती अन्याय व्हायला नको. यस, फेअर डिलिव्हरी म्हणजे आला डॉट. ऑन द लाईन, अगदी पट्टीवरती हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वाईड लाईन वरती हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जर वाईड लाईनच्या बाहेर बॉल नक्कीच रिलीज झाला असता तर नक्कीच वाईड बॉल असू शकला असता, बट ऑन द लाईन असल्या कारणास्तव आता हा बॉल आला डॉट. सहा बॉल 8ची गरज. 8 मध्ये 8 करायच्या होत्या, त्यानंतर विकेट आली. 7 मध्ये 8ची गरज असताना पुन्हा एकदा शेवटचा बॉल डॉट आला. आता समीकरण आपण पाहता, शेवटचे 6 बॉल विजयासाठी दावा करायच्यात. 8 सदतीचं लक्षाचा पाठलाग करत असताना पिसवली 40+ हा संघ आपण पाहता जाऊन पोहोचलाय 3 षटकांच्या अंती 29 या अंकावरती. शेवटचं षटक, अंतिम षटक देत उभर. 6 मध्ये 8 धावा रोखण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हरिदास शेलार यांना आपण पाहता. वय भरपूर 40+ जरी असलं, अनुभव भरपूर मोठा आहे, पण आता त्या अनुभवाच्या सामोरं जावं लागेल. 8 धावा रोखावा लागतील. या छोट्याशा कांद्यावरती भरपूर मोठी जबाबदारी खऱ्या अर्थानं दातिवली A40+ या टीमच्या कॅप्टन हरिदास शेलार यांच्या खांद्यावरती सोपवली आहे. 8ची गरज. 8 बनवल्या जातील की 8 रोखल्या जातील, याचं उत्तर शेवटचे 6 बॉल देऊन जातील. सुनील भोईर स्ट्रायकिंग एंडला तयार. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, अगदी इनफिल्डच्या वरून उडवलं होता, मिड ऑन नव्हता. लॉंग ऑनला फिल्डर आपण पाहिला, मिसफिल्ड झाली. तत्पूर्वी मिळतील 2. जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी ते 2 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्या. एक धाव क्रिकेटच्या खेळामध्ये भरपूर महत्वाची असते. 2 मिळाल्या. आता 6ची गरज 5 मध्ये. 5 बॉल 6 धावा. हरिदास शेलारच्या अगेन्स्ट सुनील भोईर. राईट आर्म राऊंड द विकेट. फुल ओव्हरलेनचा बॉल. या वेळेला चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये, अगदी भरपूर चांगली डिलिव्हरी. फुल ओव्हरलेनचा बॉल होता, त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाही बॅटर सुनील भोईर. आता आला डॉट. असे डॉट पर्सेंटेज जर वाढवले तर कुठेतरी विजयाच्या दिशेनं पुन्हा एकदा शिरकाव करू शकेल तो म्हणजेच दातिवली A40+ हा संघ. आता पुन्हा एकदा सॉफ्ट हाताने केलं, हलक्या हाताने खेळून काढला. 1 कंप्लीट झाली आणि 1च.
3 मध्ये 5 ची गरज. 5 बॉल 6 करायच्या होत्या, डॉट बॉल आला. त्यानंतर मॅच आपण पाहिली 4 बॉल 6 वरती आली, बट आता या बॉल वरती सिंगल आली. सो आता ही मॅच आपण पाहताय 3 मध्ये 5 ची गरज. जर या बॉलवरती डबल किंवा 3 धावा आल्या तर पुन्हा एकदा मॅच शेवटच्या क्षणाला आपल्याला पाहायला मिळेल. बट आता पहिलं 2 बॉल डॉट पर्सेंटेज वाढवायचा प्रयत्न जर केला हरिदास शेलारनं तर पुन्हा एकदा मॅच शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 3 मध्ये आता 5 ची गरज. डॉट येतील का की विजय फटका येईल की विकेट येईल हे आता पाहिलं जाईल. 3 मध्ये 5 ची गरज आहे मॅच मध्ये. बॅट्समन तयार. ऑन साइडला क्रॉस पाटेट, बॉल हवे मध्ये फटका, प्रॉपर टायमिंग आहे. आणि आता विजयी हा फटका मैदानाच्या आतमध्ये, फटक्याचा चटका लागलाय टीम दातिवली 40+ या संघाला. मॅच फिनिश. सामना जिंकला बॅटिंग करत असताना पिसवली 40+ या टीमनं. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आड लक, टफ लक टीम दातिवली 40+.